दूध उत्पादकांच्या प्रश्नासाठी चांदूर रेल्वे येथील आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन करण्यात आलं। प्रदेश भाजपाच्या निर्देशानुसार व किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बुंडे यांच्या नियोजनातून धामणगाव रेल्वे मतदारसंघात चांदूर रेल्वे जुना मोटर स्टँड या ठिकाणी आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलन करण्यात आले। सकाळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून दूध डेअरीसमोर आंदोलन करण्यात आले। त्यावेळी भाजपाचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। दूध संकलन केंद्रावरती प्रताप अडसड यांनी दूध संकलित होऊ दिले नाही व निषेध दर्शविला। यामध्ये दूध उत्पादकांनी व संकलकांनी सुद्धा सहकार्य केले। गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्या, दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्या, शेतकऱ्यांच्या दूध खरेदीचा दर प्रति लिटर 30 रुपये करा, या मागण्यावरती आमदार प्रताप अडसड यांनी चांदूर रेल्वे येथे आंदोलन केले। आणि कुठेतरी साईड बिझनेस म्हणून जोडधंदा म्हणून दुधाचं उत्पादन करणारा शेतकरी हा अत्यंत अडचणी असताना त्याला भाव देण्याच्या ऐवजी आधार देण्याच्या ऐवजी दुधाचे भाव आणखीच कमी करण्यात आले आहे। त्यामुळे या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आपली मागणी राहणार आहे की गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये व भुकटीला प्रति किलो 50 रुपये या पद्धतीनं शासनानं अनुदान द्यावं किंवा सरसकट भाव वाढ द्यावी आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठेतरी आधार द्यावा, अशी आमची या आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शेतकरी आघाडीच्या वतीनं हे आंदोलन होत आहे। यामध्ये शासनानं मदत करावी शेतकऱ्यांना, अशी आमची यामधून मागणी राहणार आहे। यावेळी तालुकाध्यक्ष संजय पुनसे, अजय हजारे, विलास ताडेकर, प्रसन्ना पाटील, जितेंद्र जैन, सचिन जयस्वाल, संदीप सोळंके, धीरेंद्र खेरडे, जगदीश कथलकर, विवेक चौधरी, संजय देशमुख, पंजाब राऊत, विलास ठाकरे, समीर भेंडे, गुड्डू बजाज, केशव वंजारी, भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।